तब्बल 20 वर्षानंतर महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळालेली आहे. ह्या सुधारित आकृतीबंधानुसार महसूल विभागामध्ये नेमके काय बदल होणार आहेत, किती नवीन कार्यालयांची स्थापना होणार आहे, किती नवीन पदांना मंजुरी मिळालेली आहे आणि ह्या आकृतीबंधाच्या आधारे महसूल विभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागांची भरती निघू शकते, महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाची तलाठी भरती नेमकी कधी होणार आहे आणि ती किती जागांसाठी होऊ शकते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला समजून घेऊ की नेमका आकृतीबंध म्हणजे काय. तर आकृतीबंध म्हणजे एखाद्या गोष्टीची रचना किंवा मांडणी म्हणजे आकृतीबंध होय. म्हणजेच विविध घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, त्याची संरचना काय आहे, त्यामध्ये किती जागांचा किंवा किती पदांचा समावेश आहे, ही सर्व माहिती दर्शवणारी संकल्पना म्हणजे आकृतीबंध होय. महसूल विभागामध्ये तब्बल 20 वर्षानंतर सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळालेली आहे आणि या सुधारित आकृतीबंधामध्ये तब्बल 35,876 पदांचा समावेश आहे. तर महसूल विभागामध्ये यापुढे राज्यामध्ये 35,876 पदे असणार आहेत. ह्या सुधारित आकृतीबंधामध्ये तब्बल 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर 8 उपविभागीय कार्यालयांना देखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच 2 तहसीलदार कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे इतके नवीन कार्यालये महाराष्ट्रामध्ये महसूल विभागांतर्गत स्थापन केले जाणार आहेत. यामध्ये गोष्ट महत्त्वाची आहे की नवीन कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे नवीन कार्यालये जर स्थापन होणार आहेत तर ह्या कार्यालयांमध्ये नवीन पदांची भरती देखील केली जाणार आहे. तर ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या कार्यालयांवरील भार कमी करण्यासाठी हे अतिरिक्त किंवा नव्याने कार्यालये मंजूर करण्यात आलेली आहेत. तर ह्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना देखील होणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांची कामे थोड्याशा अधिक गतीने होण्यासाठी आता मदत होणार आहे. सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्यामध्ये महसूल विभागांतर्गत नेमकं किती कार्यालय आणि किती पद असणार आहेत याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहू. विभागीय आयुक्तालय म्हणजे महसूल विभाग हे पूर्वीप्रमाणेच 6 असणार आहेत. त्यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभाग यांचा समावेश आहे. 36 जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे, ते पण पूर्वीप्रमाणे तेवढीच संख्या आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे स्वतंत्रपणे असणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पूर्वी फक्त 6 होते, त्यामध्ये 11 नवीन कार्यालयांची भर पडलेली आहे आणि ह्यापुढे राज्यामध्ये एकूण 17 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे स्वतंत्रपणे असणार आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे 8 उपविभागीय कार्यालये वाढवण्यात आलेली आहेत आणि उपविभागीय कार्यालयांची संख्या आता 192 असणार आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयांच्या संख्येमध्ये देखील बदल झालेला आहे. तहसीलदार कार्यालयांची संख्या यापूर्वी 258 होती, त्यामध्ये 2 कार्यालयांची भर पडलेली आहे आणि आता ही संख्या 260 असणार आहे. त्याचबरोबर जो सगळ्यात मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे अप्पर तहसीलदार कार्यालयांच्या संख्येमध्ये बदल झालेला आहे. तर ही संख्या तब्बल 69 कार्यालयांनी वाढलेली आहे. तर आता राज्यामध्ये 99 अप्पर तहसीलदार कार्यालये हे अस्तित्वात असणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्यासोबतच पदांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे ह्या संदर्भातील जे काही पद असतील त्याची भरती लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील टप्पा मंडळ अधिकारी कार्यालय. तर राज्यामध्ये 2625 मंडळ अधिकारी कार्यालय असणार आहेत. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी. तर राज्यामध्ये 15,747 तलाट्यांची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत आणि ह्यातील बरीचशी पदं ही सध्या रिक्त आहेत. तर ह्या रिक्त पदांसाठी लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. साधारणपणे 3,000 ते 3,500 पर्यंत पदांसाठी ही तलाठी भरती निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता आकृतीबंध जाहीर झाल्यामुळे तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येऊ शकते.
तर सर्व विद्यार्थी मित्रांनी त्यांचा अभ्यास हा अधिक जोमाने सुरू ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तर हा अशा प्रकारे राज्यातील अतिशय महत्त्वाच्या महसूल विभागाचा हा आकृतिबंध याला मंजुरी मिळालेली आहे. तर अखेर महसूल विभागाला ही मंजुरी मिळालेली आहे आणि त्यानुसार महसूल विभागाने त्यांची तयारी देखील सुरू केलेली आहे. ह्यामध्ये जे नवीन कार्यालय स्थापन होणार आहेत ते जिल्हाधिकारी आणि विभागीय स्तरावरती त्याचं नियोजन होणार आहे. त्यांचं कार्यक्षेत्र निश्चित करणे आणि ह्या सर्व गोष्टी ठरवून त्याचे मुख्यालय निश्चित करणे, ह्या सर्व गोष्टी ठरवून ते नवीन कार्यालय देखील लवकरच कार्यान्वित होतील अशी शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी, कारण महसूल विभागाशी आपल्या सर्वांचा संबंध येतो, तर आपल्या सर्वांसाठी आणि खास करून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ह्या आकृतिबंधाच्या आधारावरतीच पुढच्या महत्त्वाच्या तलाठी भरतीची देखील घोषणा ही लवकरच होऊ शकते. तर ह्या महसूल विभागाच्या नवीन सुधारित आकृतिबंधाचा जो GR आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनल नक्की जॉईन करा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.